आपण सोबत राहून समजा दुसऱ्याचं आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. सकाळीची संयुक्त मीटिंग झालेली नाही आणि त्याच्यामुळे आज त्याच्यावरती चर्चा करता येईल. तो कांग्रेस की क्या भूमिका है? अभी महाविकास आघाड़ी की इस विषय पे मीटिंग हुई नहीं है. बरोबर आहे की तिथं जेव्हा अलायन्स गव्हर्नमेंट असेल तर सगळ्या पक्षांनी मिळूनच या पद्धतीचे वाढ रचना करायला पाहिजे. कारण की म्हणजे आपण सोबत राहून समजा दुसऱ्याचं आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही आणि त्यामुळे आमच्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. नाना याच्या पुढे कोर्टातही गेले काँग्रेस आम्ही पुण्यामध्ये असेल, आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलेलो आहोत. कारण की ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होतात आहे, विशेष करून आमची मागणी पण दोनच्या प्रभागाची होती, पण त्यामध्ये 3चा प्रभाग करण्यात आला आणि अनेक ठिकाणी पुण्यात असेल, मुंबईत असेल, अनेक ठिकाणी आपल्या सोयीनं समजा महाविकास आघाडीतले काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग पाडत असतील तर निश्चितपणे आम्ही कोर्टातही त्या पद्धतीचा न्याय मागण्याची भूमिका आमची. पुण्यामध्ये राष्ट्रवादीला फायदा होईल अशी प्रभाग रचना, मुंबईमध्ये शिवसेनेला फायदा होईल अशी प्रभाग रचना, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा काही विचार करण्यात आलेला नाही. तुम्ही जे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आपत्ती व्यक्त केलेली आहे. नाना भाऊ, जिथे नाला सफाईवरनं काँग्रेसने तिथे कोर्टात गेलेली आहे, सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकल्या, शिवसेनेने मोठा भ्रष्टाचार केल्याचा त्याच्यात आरोप आहे. मुंबईतली नाला सफाई, मुंबई त्या भ्रष्टाचार हा नंतरचा भाग आहे, पण पहिला मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की दरवर्षी पावसामध्ये मुंबई पाण्याखाली येतात आणि म्हणून काँग्रेसही अनेक वर्ष मुंबईचा महापौर काँग्रेसचा राहिलेला आहे आणि त्या काळामध्ये कधी मुंबई डुबलेली नाही. अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं मुंबई पाण्याखाली येतं आणि मुंबईच्या जनतेसाठी काँग्रेस कोर्टात गेलेली आहे. हो, न्यायव्यापी मस्जिदवरनं राजकारण सुरू आहे. न्यायव्यापी मस्जिदवरनं राजकारण सुरू आहे. काँग्रेसची काय भूमिका? आम्हाला त्या विषयात पडायचं नाही. आम्ही अनेकदा सांगितलं कारण की जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मंदिर मस्जिद हे प्रश्न काही लोक सत्तेसाठी धर्माचा वापर करणारी व्यवस्था आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि काँग्रेसची विचारसरणी ही सरळ आहे की देश आणि देशातली जनता आणि देश महासत्ताक कसा बनेल याच्यावर काम करण्याची भूमिका सातत्यानं काँग्रेसची राहिली आणि म्हणून धर्मावर राजकारण करण्याची भूमिका कधी काँग्रेसची औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या खबरीला सुरक्षा देण्याची वेळ आलेली आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की औरंगजेबाच्या खबरीला सुरक्षा देण्याची वेळ आलेली आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की या सगळ्या विषयावर शासनाने काय करावं काय नाही करावं तो शासनाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की राजकारणामध्ये धर्म आणायची ही भूमिका काँग्रेसची आहे आणि त्यासाठी प्रशासन आणि शासनाने काय उपाययोजना कराव्यात खबरीला सुरक्षा देण्याचा विषय काय मी मुद्दा तुम्हाला सांगितलं की शासनाने काय निर्णय घेतला असेल, त्या शासनाचा निर्णय कुठल्या आधारावर घेतला असेल तो शासनाने घेतला असेल. हो, राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे की आम्ही संभाजी राजेंना समर्थन देऊ, परंतु शिवसेना दुसरा उमेदवार देणार आहे. काँग्रेसची नेमकी अतिरिक्त मतं पुण्याला नेमकी अजून यावर महाविकास आघाडीची कुठली मीटिंग झालेली नाही आणि संभाजीराजे असतील ते आमच्यासाठी आदरणीय आहे आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होईल त्यावेळेस सब बोलू. आज कोण पक्ष एका बाजूने बोलत असेल तर तो त्यांचा विषय आहे, पण अजूनही महाविकास आघाडीची संयुक्त मीटिंग झालेली नाही आणि त्याच्यामुळे आज त्याच्यावरती चर्चा करत आहे. तुम्ही काँग्रेस कोणाला समर्थन करणार आहे का? मी काय बोललो तुम्हाला की जिथपर्यंत महाविकास आघाडीची चर्चा होणार नाही या निवडणुकीमध्ये तिथपर्यंत आपल्याकडून काही बोलावं आणि निवडणुकीमध्ये त्याचा घोळ निर्माण व्हावा अशी भूमिका काँग्रेसची नाही. सर, 19 मस्जिद में शिवलिंग मिला है, क्या कहोगे? और काफ़ी चर्चा हो रही है इसके ऊपर. देखो, हमने कहा है कि इस विषय पे कांग्रेस धर्म के आधार पर जो राजनीति देश में बड़े पैमाने में चल रही है, ये देश को तबाह करने की व्यवस्था, क्योंकि आखिरी हमारा संविधान जो बोलता है धर्म है, धर्म का आदर सबने अपने अपने धर्म का रखना चाहिए. इस तरह की अफवाहें, क्योंकि ये सब अफवाहें फैलाकर इस तरह की मानसिकता बिगाड़ कर समझो महंगाई दूर होती होंगी तो हम उसका समर्थन कर सकते हैं.
बेरोजगारी को रोज़गार मिल सकता हो तो उसका समर्थन कर सकते हैं। आज महंगाई और बेरोजगारी में और किसान के इशू में देश पूरा जल रहा है। इस विषय में क्यों चर्चा नहीं की जा रही है, ये प्रश्न कांग्रेस बार बार पूछ रही है। और ये जो केंद्र में बैठी हुई सत्ता में जो देश को बर्बाद कर रहे, देश को 50 साल पीछे किया है, वो इस तरह के धर्म के आधार पर देश को तबाह करने की जो व्यवस्था बना रही है, कांग्रेस उसका हमेशा विरोध करेंगे। क्योंकि देश में हमें महंगाई कम करना पड़ेगा, देश में हमें बेरोजगारी दूर करना पड़ेगा, किसान का इशू हमारे लिए, अन्नदाता का इशू हमारे लिए सबसे बड़ा महत्व का है, गरीबी हमारे लिए सबसे बड़ा इशू है और इस विषय पे चर्चा होना चाहिए। कांग्रेस उसके लिए 2 अक्टूबर से पूरे देश में जन आंदोलन करेंगी और केंद्र की सरकार को इस विषय में चर्चा के लिए हम कोई भी हालत नाही। त्याच्यामुळे मी कुठल्या भाषेचं कोण काय बोललं मला माहिती नाही, पण कायद्याने ह्या सगळ्या कारवाया व्हाव्यात अशी भूमिका आमची। सुरक्षा दी जा रही है क्या? मैंने कहा ना जब भी, अभी वही बार बार कैसे क्यों पूछते? सरकार ने क्या निर्णय लिया है, क्यों लिया है, मुझे पता नहीं है। लेकिन मैंने शुरुआत में कहा कि धर्म के आधार पर जिस तरह से लोगों को डाइवर्ट किया जा रहा है, जिससे गरीबी दूर नहीं हो सकती, उससे बेरोजगारी दूर नहीं हो सकती, उससे महंगाई दूर नहीं हो सकती, किसान का इशू सॉल्व नहीं हो सकता और इस विषय पे चर्चा करना आज ज़रूरी है। देश जल रहा है, देश श्रीलंका जिस तरह से बर्बाद हुआ है उस तरह हमारा देश जा रहा है और इसको रोकने की ज़रूरत है। इसलिए धर्म के आधार पर जो राजनीति की जाती है उसको रोकना चाहिए। सोशल मीडियाचं शिबिर नागपुरात घेते आहे काँग्रेस। भाजप सोशल मीडियात एकदम ॲक्टिव्ह आहे। आता निवडणुकीच्या काळात तुम्ही पण सोशल मीडिया स्ट्रॉंग करता असं दिसते। बघा, आम्ही चव्हाणनी छाप भाडोत्री लोक ठेवणार नाही। आखरी समाजाला आणि देशाला वाचवणारी व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे। आमच्या तरुणांचा वापर, कारण की आज आपण पाहिलं आहे की जवळपास 40 कोटी रुपये दररोज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सोशल मीडियावर खर्च करत आहेत आणि त्या पद्धतीचं खालच्या पातळीवर जाऊन केंद्राच्या ज्या देशाला 50 वर्ष मागे नेण्याचा आणि देशाला बर्बाद करण्याच्या व्यवस्थेबद्दल जो कोणी टीका करेल त्याच्यावर तात्काळ खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची जी प्रथा आहे, ही प्रथा काँग्रेस करणार नाही। काँग्रेस विचारानं तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये हा मेसेज देणार आहे आणि म्हणून अशी एक टीम आम्हाला तयार करायची। निवडणुकीची निवडणूक आली है, चुनाव होने वाला राज्यसभा सीट के लिए, तो कांग्रेस की क्या भूमिका है? अभी महाविकास आघाड़ी की इस विषय पे मीटिंग हुई नहीं है। जब मीटिंग होगी उसके ऊपर हम लोग डिसीजन लेंगे, सब लोग बैठकर उसमें डिसीजन लेंगे, तब उसके बारे में बात करेंगे। शिवसेना अलग अपना कैंडिडेट खड़े करिए, एनएमसी वो देखो, जो कोटा है, जो कोटे के आधार पर सब लोग अपने अपने कैंडिडेट खड़े करेंगे। कोटे के बाद के जो वोट के इशू का बारे में चर्चा आप लोग कर रहे हो, उसके बारे में कोई डिस्कशन हुआ नहीं। वो डिस्कशन होने के बाद हम बात करेंगे। हो, शेवटचा प्रश्न, निवडणुका ज्या आहेत तिथे पाऊस कमी आहे, खानदेश, मराठवाडा, विदर्भात निवडणुका घेण्याच्या हालचाली सुप्रीम कोर्टाचा कालचा ऑर्डर आहे, त्यानुसार कोकण आणि मुंबई वगळता काँग्रेस तयार आहे निवडणुकीसाठी? काँग्रेस नेहमी तयार आहे निवडणुकीच्या, कारण की लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही आहे आणि या निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात हीच आमची भूमिका आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका आम्हाला ओबीसी आरक्षण ठेवूनच निवडणुका व्हाव्यात ही भूमिका आहे। सरकारने त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। थँक्यू।